हर्सुल सावंगी परिसरात आढळलेल्या 5 वर्षीय दिव्यांग बालक हत्या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला आहे। संतोष डहाळे आणि पूजा पाडेवाड या दोघांना देऊळगाव राजा येथून ताब्यात घेण्यात आले आहे। गुन्हे शाखेच्या पथकाने 4 जिल्ह्यात तब्बल 550 किलोमीटर शोध मोहीम राबवित आरोपींपर्यंत पोहोचले। चौकशी दरम्यान दोघांनी मिळून बालकाचा खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। पोलीस स्टेशन MIDC सिडकोच्या हद्दीमध्ये काल सकाळच्या सुमारास एक 5 ते 6 वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळून आला होता। संशयास्पद स्थितीत होता। त्यानंतर पोलिसांनी प्राथमिक तपास केला। त्यात PM रिपोर्ट नंतर निष्पन्न झाले की त्याच्यामध्ये हा होमिसाइड म्हणजे खुनाचा प्रकार आहे। प्राथमिक तपासामध्ये असं पण निष्पन्न होत आहे की त्याच्या मुलाचे आई वडील घटनास्थळापासून काही अंतरावर राहत होते, ते घर सोडून निघून गेलेले आहेत आणि याच्यामध्ये पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 103 BNS 238 BNS आणि 75 JJ ऍक्ट या कलमांमध्ये गुन्हा दाखल आहे। त्याच्यामध्ये 2 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल आहे। याच्यात अधिकचा तपास MIDC सिडकोचे पोलीस स्टेशन करत आहे।